हाय, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, समाधानीचा, आनंदाचा, भरभराटीचा जाओ हीच बापांच्या चरणी प्रार्थना. चला तर सकाळची वेळ होती. हा व्हिडिओ आहे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीचा. सर्व देवांना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर 5 गायींसाठी सुद्धा नैवेद्य बनवला होता. गाईला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आम्ही दुपारी निघालो बाहेर. कुठे निघालो? चला तर मग व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आज करायची होती चांदीची थोडीशी खरेदी, कारण सोन्याचा आणि चांदीचा भाव तर खूपच जास्त वाढला होता. पण आम्ही काय शॉपिंग केलेली आहे तर स्किप न करता संपूर्ण बघा. आता आम्ही शाळेकडे आलो होतो. शाळेच्याच रोडनी जायचं होतं. तर बघा ना, छोट्या-छोट्या मुलांना शाळेमध्ये जाताना बघितलं तर आपल्याला आपल्या बालपणीची आठवण येत असते. मग येताना थोडीशी शॉपिंग केली. म्हणजेच भाजीपाला वगैरे आणायचा होता, तो सुद्धा घेऊन आलेलो होतो. तर अशा प्रकारे आता सध्या भाजीपाल्याचे रेटही खूप कमी झालेले आहेत आणि मेथीची भाजीची जुडीसुद्धा स्वस्त झालेली आहे. त्यामुळे सर्व काही भाजीपाला आता फ्रेश मिळत आहे. ही आणलेली आहे पालकची जुडी आणि कांदे, टॅमॅटो वगैरे सर्वच छान मिळालं आज. 8 दिवसाचा भाजीपाला करून न ठेवण्यापेक्षा 4-5 दिवसाचाच करायचा. त्यामुळे फ्रेश भाजीपाला खायला मिळतो आणि एकदाच आणून ठेवल्यानंतर तो कधी पण खराब होऊन जाऊ शकतो. तर फ्रेश भाजीपाला खाल्लेलाच कधीही चांगला असतो. त्यामुळे आम्हीही थोडेफार घेऊन आलो. तर आज बनवलेले होते मेथीचे थालीपीठ. तर रेसिपी संपूर्ण बघा. खूप छान झाले होते, खूप टेस्टी. दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत तर खूप छान लागतात. त्यासाठी काय करायचं, 1 वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आणि अर्धा चमचा बेसन पीठ. आणि इकडे काय करायचं, 7-8 मिरच्या घ्यायच्या, हिरव्या मिरच्या आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. त्यामध्ये तुम्हाला हवा असेल अशा प्रमाणामध्ये तुम्ही जिरे टाकू शकता किंवा आता तिखट पावडर तर टाकायची गरज नाही आहे, कारण आपण मिरच्या टाकलेल्या आहेत म्हणून. आणि छानपैकी मिक्सरला एकदा 2 वेळेस फिरवून घ्यायचं. त्याची छान बारीक पेस्ट अशी करून घ्यायची. ती पेस्ट आपण काय करायचं, जे पण आपण कणिक मळणार आहे त्यामध्ये टाकून द्यायचं ते. तर अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. तर यामध्ये आता मी सर्व काही जे बॅटर आहे ते टाकून देते आणि त्यानंतर आपल्याला वरून बारीक चिरलेली मेथी जी आहे ती पण टाकून द्यायची आहे. आणि त्यानंतर काय करायचं, थोडासा ओवा हातावर क्रश करायचा, म्हणजे काय होतं त्याची टेस्ट छान लागते. आणि वरतून थोडंसं हळद पावडर टाकून द्यायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि त्याचं कणिक मळून घ्यायचं. आणि घरी असेल तर तुम्ही कोथिंबीरही ॲड करू शकता. त्यामुळे खूपच टेस्टी लागतात ते खाण्यासाठी. आणि कणिक मळून घ्यायचं आणि 10-15 मिनटासाठी तसंच ठेवून द्यायचं ते. आता आपण जे हे पराठे बनवणार आहेत, ते थालीपीठ आपण काय करणार आहे, कपड्यावर हाताने करणार आहे. तर त्यामुळे काय करायचं, जे पण आपण कणिक मळणार आहोत ना, तर ते आपल्याला थोडंसं पातळच ठेवायचं आहे. आता मी दाखवते त्याप्रमाणे अशा प्रकारे ते तुम्ही ठेवून द्या. जास्त घट्ट नाही बनवायचं, त्याला आपल्याला लाटून बनवायचं नाही. तर असे हाताने बनवलेले जे थालीपीठ असतात ना, ते खरंच खूप टेस्टी लागतात. तर तुम्ही एकदा तरी ही रेसिपी मेथीचे थालीपीठ करून बघा. त्यानंतर काय करायचं, एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आणि एक कपडा त्यामध्ये डीप करून घ्यायचा आणि ते आपल्याला पोलपाटावरती ठेवून द्यायचा. म्हणजे ओला असताना जास्त पाणी नाही हे करून घ्यायचं त्याचं, ओल्यामध्येच ठेवायचं. आणि इकडे जे पण आपण कणिक मळून घेतलं होतं त्याचे काय करायचं, तुम्हाला हवे असतील तर आधीच छोटे-छोटे बॉल असे करून ठेवायचे. आणि जर तुम्हाला अंदाज येत असेल तर तुम्ही थोडे-थोडेही घेऊन ठेवले तरी होतात. आता मी दाखवलं अशाप्रमाणे एक हे करायचं, गोळे छोटे-छोटे करून घ्यायचे त्याचे आणि त्याला अशा प्रकारे पाणी लावून असं पूर्णतः गोलाकार देऊन टाकायचा त्याला. तर हे थालीपीठ हे ना खरंच खूप छान लागतात. जे आपण लाटून करतो ना त्याच्यापेक्षा हेच खाण्यासाठी टेस्टी लागतात. तुम्ही जर मेथीचे थालीपीठ करून खाल्ले ना तर तुम्ही नेहमी करून खासाल. मेथीची भाजी राहू देसाल पण हे थालीपीठ तर नक्की करसाल. त्यामुळे काय करायचं, असं पाणी लावून असं त्याला गोल शेप द्यायचा. तुम्हाला हवे असतील मोठ्या साईजमध्ये किंवा छोट्या साईजमध्ये तर असे तुम्ही बनवू शकता. त्यानंतर काय करायचं, आता आपला जे गोल राऊंड शेप जो झालेला असतो ना त्यामध्ये अशा प्रकारचे गोल 4 ते 5 तुम्हाला असं काही हे नाही आहे, पण 4 ते 5 मध्ये तुम्ही असे गोल राऊंड सर्कल असे करून घ्यायचे. आणि आता काय करायचं, आपल्याला इकडं गॅसवरती तवा ठेवून द्यायचा आणि तव्यावरती आता ते आपल्याला बॅक साईडनी असं टाकायचं आणि जे पण पाठीमागचा कपडा होता त्याला अशा प्रकारे ओढून घ्यायचं. आणि मग छानपैकी तूप लावून किंवा तेल लावून त्याला असं खरपूस
भाजून घ्यायचं. आता याच्यावरती आपल्याला साईडनी काय करायचं, तेल सोडून द्यायचं. अशा प्रकारे मी व्हिडिओत दाखवले, अशा प्रकारे तेल टाकून घ्यायचं आणि एक साईड पूर्णतः छान भाजल्यानंतरच आपल्याला दुसरी साईड हे करून घ्यायची, पालटून घ्यायची. तर आता बघा व्हिडिओत. आता मी त्याला बॅक साईडला केलं आहे. तर अशा प्रकारे बघा तुम्हाला दाखवते. हां, हे बघा वरून किती छान कलर आलेला आहे, सोनेरी कलर आलेला आहे. पण तुम्ही जेवढ्या छान प्रकारे त्याला खरपूस भाजसाल तेवढी त्याची टेस्ट आहे ना छान लागते. तर अशा प्रकारे बघितल्यानंतरच असं कुणालाही वाटेल की आत्ताच खावं आहे. खरंच खूप छान लागतं. तुम्ही एकदा तरी करून बघा. आता जी समोरची साईड होती त्याला पण आपल्याला तेल लावायचं किंवा तूप लावायचं. आता मी या ठिकाणी तुपाचा वापर करत आहे. तर काय करायचं, जेवढं आपण तूप लावाल ना तेवढं ते टेस्टी लागतात खाण्यासाठी आणि खरपूस भाजल्या जातात. तर नंतर अशा प्रकारे सर्व काही मी करून घेतले आणि इकडे लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत तुम्ही नक्की खाऊन बघू शकता. आता यात तुम्हाला दाखवते बघा किती मऊ झाले होते, नरम झाले होते, खूप छान झाले होते. एवढा फ्रेश डाळ कोण आणला? शेतातून आणला पप्पानं. काय करायली आज याचं? याचं काय नाही, तोडून घ्यायले धुयासाठी. फ्राय कर, त्याला छान लागतात एकदम. फ्राय करून चटणी बनवायची. चटणी आणि मीठ टाकून चटणीच बनवायची, त्याच्यासाठीच मी तोडून घाटे घ्यायले. नाही, चटणी पण कर आणि त्याला फ्राय करून तसंच त्या घाट्याला ते पण छान लागतात गरम करून. फ्रायच करून घ्यायचं ना खायसाठीच. कवळा कवळा आहे ना, निब्बर नाही ना जास्त, त्याच्यामुळं तोडून घ्यायले मी. हिरवा आता झालं, टहा संपत आला का थोडंसं राहिलाय. छान लागायला. आंबट आहे ग, धुवायचा राहिलाय. धुवून घेतल्याच्या नंतर याची ती आंबटपणा जाते. चला तर मग तुम्ही पण हरभऱ्याचा घाटा खाल्लेलाच असेल आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि चांदीची काय शॉपिंग केलेली आहे ती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघायला मिळेल. त्यामुळे पुढचाही व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत अशा नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत बाय बाय.